देशाच्या संसदेमध्ये काल वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. लोकसभेने त्याला मंजुरीही दिली. राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी हा विधेयक ठेवण्यात येणार आहे. मात्र या विधेयकामुळे पुन्हा एकदा वक्फचे जे सगळे वाद आहेत ते पुन्हा चर्चेले जात आहेत. खरं तर वक्फच्या विरोधामध्ये, वक्फ बोर्डच्या विरोधामध्ये सोलापुरातून खरं तर मोर्चांना सुरुवात झालेली होती. सोलापुरातल्या मी त्याच साखरपेठच्या जागेवरती आहे जिथून या वक्फच्या जमिनीचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलेला होता. हाशमपीर मस्जिद ट्रस्ट या मस्जिद ट्रस्टचा आणि वक्फचा दावा जो आहे तो या जमिनीवरती आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी राहतात. मात्र त्यांच्या या घरांची अवस्था पहा. खरं तर पत्रे पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. याच्यामध्ये घरामध्ये लोकांना राहण्याची सुविधा देखील नाही आहे. म्हणजे कशा पद्धतीनं राहायचं असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. अशी कित्येक घरं या परिसरामध्ये आहेत. ते स्थानिक रहिवासी इथं आपल्यासोबत आहेत. मला सांग, साधारण किती वर्षांपासून इथं तुम्ही राहता आणि आज काय अवस्था आहे घरांची? मी गेल्या 3 पिढ्यापासून इथं राहतो. आज माझं वय 51 आहे. तर माझा वडील आणि आजोबापासून इथं राहत आलेलो आहे. तर या इथं दुजाभाव असा केला जातो की आम्ही फक्त जमिनीचं भाडं देत होतो पूर्वपार. आम्ही कॉम्प्रोमाइज करून निम्मी जागा ट्रस्टला हँडओव्हर करून आम्हाला परवानगी दिली, पण वरती पक्का बांधकाम करण्याची आम्हाला परवानगी दिली नाही. फक्त त्यांच्याच मुस्लिम समाजाच्या लोकांनाच फक्त पक्का बांधकामाचं परवानगी आतापर्यंत दिलं गेलेलं. आता एकूण 89 कुटुंब इथं पूर्वीपासून राहत होते. आता केवळ 19 कुटुंब शिल्लक राहिलेले आहेत. 89 होते आणि 19 राहिले. 19 राहिलेले आहेत. ते असं स्थलांतर करून गेले. त्रासाला कंटाळून काही रिपेरी करू देत नाही, काय नाही. या ठिकाणी कसं राहणार लोक? नवीन वेडी घरकुल अशा ठिकाणी कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी ते स्थलांतरित झालेले आहेत. काय त्रास होतो? काय नेमकं सर, आम्ही 150 वर्षांनी राहतो इथं. आमच्या आजोबाच्या हिशोबाने, आमच्या आजोबाच्या नावाने अजून बी, तर त्या हिशोबाने आम्हाला इथं सुविधा नाही काहीच. लोक आम्हाला पत्रे मारायला बी देत नाहीत. तर आम्ही पावसाळ्यात गळतं आहे तर आम्हाला दुरुस्तीसाठी हे करतो, तर आम्हाला नाही करायचं. आणि आमचा लई मोठा ह्याच्यामध्ये गेलेला केस आमच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे. असं आम्हाला भीती घालून आम्हाला इथं हकलून द्यायचा प्रयत्न मध्ये चालू आहे सर. इथं राहणारे लोकांचे काम काय करता तुम्ही सगळे लोक? आम्ही लोक विड्या कष्ट कसे सर, ते लेडीज ते विड्या करतात. आम्ही जे जकाडमध्ये तिथे कामाला वगैरे जातो. तुला वक्फ कायदा काय आहे किंवा वेगवेगळे कायदे जे आहेत ते सगळ्यांची काय माहिती आहे? आम्हाला काहीच माहीत नाही. वक्त म्हणजे काय आम्हाला आत्ता कळालं आहे की हे काँग्रेसवालेने आणलेली वक्त बोर्ड हे लवकरात लवकर रद्द करायला पाहिजे. आम्हाला या असल्या ह्याच्यामध्ये सुधारायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. आता खरं तर महिला भगिनी देखील इथं आहेत. तर हे बाथरूम आहे? बाथरूम आहे. त्याला दरवाजा दिसत नाही. दरवाजा नाही. तुम्ही बोला. त्याला दरवाजा नाही, काय नाही, लावायला देत नाही. तसं साड्या लावून आंघोळ करायचं. बरं, किती वर्षांपासून असं आहे? आता मी 150 वर्ष झालं लागलं. आमचं पूर्वीच आहे. तर मी येऊन आता 20 वर्ष झालं. मागच्या तुम्ही जेव्हापासून म्हणजे 20 वर्षापासून असं साडी लावून असतो? तसंच आहे. आम्हाला काय शौचालय नाही, काय नाही. आम्ही तसंच राहतो. अच्छा. पाऊस पडलं की सगळं घरातच पाणी येतं, तसंच पुसून बसायचं. पुरुष जे आहेत ते कामावर जात असतील, त्यांना त्या तासापेक्षा थोडीशी जास्त जाणूत तुम्हाला सगळ्या महिलांना होते. काय काय त्रास होतो? कधी जाणवतो हा त्रास जास्त? आता पावसाळा की आम्हाला भीतीच वाटतं. काय पत्रे खाली पडतं की काय, की लहान मुलं झोपते तर काय होते की काय नाही मालूम. म्हणून आम्ही भीतीच 4 महिने कसं जाते की काय, की तसंच बसतं. अच्छा. तुम्ही काय काम करता? मी बिड्या करते. बिड्याच करता. काय काय त्रास होतो तुम्हाला? आम्हाला तर बाथरूमला तर दरवाजाच नाही. तसंच लोक ते असं बोळात आहे तसंच जातात. आम्ही आंघोळ पण तसंच करतो. हे म्हणतात हे रस्ता आहे, आणे जाणे का रस्ता आहे असं म्हणतात. हां, आम्हाला तर तिकडं बाथरूमला दरवाजा पण नाही, तसंच येतात. हे आम्हाला जमात की जागा आहे असंच म्हणतात सगळेजण. हां, तुम्ही असं राहत फुकुटमध्ये राहता तुम्ही, आम्हाला जमात की जागा मिळाय असं म्हणतात. हे सगळे इथले रहिवासी आहे साखरपेठ परिसरामधले आणि त्यांना या सगळ्यांचा त्रास आपण या ठिकाणी बघताय. माझ्यासोबत हिंदू महासभेचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्याशी देखील बोलूयात. तर काय नेमकं प्रकरण? खरं तुम्ही आवाज सुरुवातीला उचललं होतं या साखरपेठ सगळं केवळ साखरपेठच नाही, संपूर्ण सोलापूर शहरामध्ये वक्फ बोर्डचे काय काय वाद तुमच्या नजरेत येतात आता? वक्फ बोर्ड एक कायदा, एक भकासूरचा कायदा आहे. जिथं हात लावील ती जागा आमची. आणि न्यायालय बी त्यांचं, न्यायाधीश बी त्यांचं, वकील बी त्यांचा, सगळंच त्यांचं. ज्या वेळेला एखादा म्हणतो की वक्फची जागा आहे, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला सिद्ध करावं लागतं कोर्टात जाऊन की ही जागा माझी आहे. आणि आत्तापर्यंतच्या त्या न्यायालयामध्ये 99% निकाल हे त्या वक्फच्या बाजूने लागलेत. सिद्धेश्वर मंदिरचा रस्ता समोरचा, त्यावेळेस त्यांनी दावा दाखल झाला. कित्येक वर्ष रस्ता तो होता, चांगला रस्ता उकडून टाकला गेला. परत चंद्रकांत पाटील साहेबांनी पालकमंत्री असताना तिथं सगळ्यांना कॉम्प्रोमाइज करून ते रस्ता तयार झाला. म्हणजे अशी कितीतरी प्रॉपर्टी आहेत की ती त्यांनी दावा दाखल करते आमची आहे म्हणून.
पण ते कायदा तसा होता की ते बोर्ड दाखल ती जागा आमची. तामिळनाडूमध्ये एक गाव पूर्ण त्यांच्या ताब्यात गेलं. तर लातूरमधले कितीतरी शेतकरी आहेत की त्यांच्या जागेवर जमिनीवर दावा दाखल केला. ही असा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानात सगळ्यांना हक्क दिले, पण त्यांनी बाबासाहेबांनी सुद्धा एक कायदा केला नाही. पंडित जवाहरलाल नेहरूने हा कायदा केला. याचा कायद्याचा गैरवापर झाला आणि आज त्याचा उद्रेक झाला आहे की जी जागा आपण हात लावल ती म्हणजे याला बकासूरच म्हणलं जातं की हात लावलं की भस्मासूर. मग या अशा गोष्टी रद्द झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. मी खरंच मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे अभिनंदन करतो की त्यांनी आज संसदेमध्ये हे पारित करून आज खरं भारताला कुठंतरी आज स्वातंत्र्य मिळायला लागले असं आज वाटायला लागले. नाहीतर आपण जी जागा आमची आहे म्हणलं ते परतंत्रच आपण राहिलो. आता जोडगाव पेठ पोलीस स्टेशन समोरचं एवढं मोठे गाळे झालेत, ते सुद्धा जागा असंच झालेलं कब्जा करून घेतलेले. असे कितीतरी जागा आहेत लहान मोठ्या की एक आता ते जोडगाव पेठच्या बाजूला एक चांभार समाजाचं संजय शिंदे त्यांचं घर आहे. त्या घरावर सुद्धा त्यांनी आताच नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे असं नोटिसा पाठवतात. मग सिद्ध करायला आपल्याला संभाजीनगर औरंगाबादला जावं लागतं. तिथून मग त्या कोर्टात जाऊन आपण आता फेऱ्या मारावं लागतात, आपल्यालाच खर्च करावं. आज इथं तर अशी लोक आहेत की इथले किती जण तर पलायन झालेले आहेत की इथं राहायचंच नाही आहे त्यांना लोकांना. म्हणजे आता राहिलेत 20-22 लोक, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. आता तुम्ही बघितलं इथं संडासला बाथरूम हे सगळे असे पडून आहेत. घर घेणं देखील परवडणार नाही. नाही, परवडणारच नाही ना. इथं कायच परवडणार नाही. आणि हे जे घरं यांची बांधलेली 3-3, 2-2 मजली बिल्डिंग आहेत सगळे, तुम्ही बघत असेल तेव्हा 2 मजली बिल्डिंग पाठीमागं आहे, इथं आहे, असे त्यांचे सगळे पक्के घर आहेत. म्हणजे हे आपण म्हणतो की धर्मसमभाव, पण धर्मसमभाव हे वक्फ बोर्डामध्ये बसत नाही. नवीन कायदा येतोय खरं म्हणजे कायद्यामध्ये सुधारणा होते सुद्धा एक, आणि ते मंजूर झालेले लोकसभेमध्ये. आता राज्यसभेमध्येही देखील मंजुरीला ठेवण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने बघता तुम्ही इकडं आणि सरकारच्या निर्णयाचं कसं कौतुक करता? सरकारच्या निर्णयाचं आम्ही खरंच कौतुक करतो की त्यांनी जे घेतलं आहे ते योग्य निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्यामध्ये पूर्वीचे काय जागे आहेत त्यांच्या ते सुद्धा बाहेर काढलं पाहिजेत. की त्यांनी कब्जा कुठले मांडलेत त्याच्यावर सुद्धा ते बाहेर पडलेत. स्वतः ओईसीने म्हणलं होतं की आमच्याकडे कितीतरी जागे 70-80% त्याचे कागदच आमच्याकडे नाही आहेत. त्यांनी स्वतः ती व्हिडिओ क्लिप फिरवली मीडियावर. आमच्याकडे कागदपत्रच नाही आहेत. मग त्यांनी स्वतः मान्य केलं की आम्ही असेच बेकायदेपणे कब्जा करतो. ते मान्य केल्यामुळं आणि परत त्यांनी मान्य करून परत त्यांनी त्या संसदेमध्ये त्याचं ते आलेलं बिल फाडतात. म्हणजे हे भारताचा एक अपमान झालेला आहे. त्यांनी बिल फाडलं, आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणून आम्ही सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे की त्यांनी ते फाडू शकत नाहीत. पण त्यांनी भारततंत्राचा अपमान केलेला आहे, त्यांचा निषेध करतो मी. इथल्या स्थानिक नागरिकांना देखील नवीन विधेयक येत आहे. वक्फमधल्या ज्या जातच्या गटी होत्या त्या रद्द कुठेतरी शिथिल होताना दिसत आहेत. तुम्ही इथले नागरिक आहात, तुम्हाला जे त्रासामध्ये तुम्ही सांगितलं आता, तुम्ही कशा पद्धतीने बघताय सगळं? खूप आम्ही नरेंद्र मोदी आणि सरकारचं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतो. एक चांगला निर्णय त्यांनी देशहितासाठी घेतलेला आहे. कारण आज बघतो कुठलीही मोकळी जागा ती त्यांनी दाखवेल ती जागा त्यांचीच होऊ शकते असं त्या कायद्यात तरतूद त्यांनी करून ठेवली होती. त्याचा गैरवापर खूप झालेला आहे. त्यामुळे ते खूप म्हणजे देशाची म्हणजे राष्ट्रीय संपत्ती त्यांनी गिळंकृत केली होती ट्रस्टच्या वक्फच्या नावाखाली. परंतु आता ते सगळं थांबेल असं केवळ यांच्या निर्णयामुळे झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. तर तुम्ही लोकांनी आंदोलन केलं होतं हे कायदा रद्द करण्यात यावा, मात्र त्यात आता दुरुस्ती होताना दिसती. आता इथले नागरिक म्हणून तुमची काय भावना आहे? आता एकदम बेस्ट. नरेंद्र मोदीला मी कोटी धन्यवाद देऊ शकतो. लय मनाला लय आभार म्हटला असं ते त्यांनी विषय जे पुढं आणलेत वक्फ बिल पास केलं म्हणून लय धन्यवाद. हेच माझे 2. तुमच्या देखील याच भावना आहेत सरकारच्या बद्दल? काय नाही, आम्हाला काय तर दिलं तर बांधकाम द्यायला आम्हाला मंजूर दिलं तर चालेल. हे सगळे तिथले स्थानिक नागरिक आहेत. त्यांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. सुधारणा अधिनियम या वक्फ बोर्डाच्या अधिनियमामध्ये झालेली आहे. विधेयक नवीन मांडला गेलेला आहे. लोकसभेमध्ये मंजुरी देखील झालेला आहे. राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. मात्र सोलापुरातल्या या साखरपेठेतल्या जागेचा जो वाद होता तो इथल्या स्थानिक नागरिकांशी आपल्याशी बोलून दाखवलेला आहे. भाड़ेकरी का ये जो कहना है कि उनको बांधकाम करने नहीं देते, ऐसा बिल्कुल गलत बात है. कल भी आंदे भाड़ेकरी. आज कितनी तारीख है? 4 तारीख है. कल ट्रस्टी रहते, कल भी आके उन्होंने बात डेलीगेशन करेंगे कि हमको परमिशन दो बोले तो वो डेलीगेशन के साथ उनको बांधकाम करने की भी परमिशन दी जाएगी रूल्स के हिसाब से. अब हिंदू के हमारे पास 4 से 5 भाड़ेकरी हैं जिनको हमने बांधकाम करने दिया है. 1 नंबर गुज्जा, दूसरा है मुन्ना, तीसरा है कामूर्ति, चौथा है अंबिका, मंगलभाड़, अनिल, कोंडा. इनको देखो हम बांधकाम करने के लिए हम सब ने सबसे पहले हम हिंदू भाइयों को परमिशन दी है. जब मैं ट्रस्टी था, आज मैं भाड़ेकरी हूँ, मैं खुद यहाँ भाड़ा भरता हूँ और मैंने भी ट्रस्टी से परमिशन लेके बांधकाम किया है. उनसे भी कम है मेरा बांधकाम. गुज्जा तो 1 नंबर बांधकाम किया उसने पर्दा बिरदा लगा के. आज गलतफहमी पैदा की जा रही है, ऐसा कुछ भी नहीं है. और जो कल लोकसभा में अमेंडमेंट बिल पास हुआ,
लोगों को गलत फहमी ये हो गई है कि हाशमपीर ट्रस्टी के बारे में। हाशमपीर ट्रस्टी ऐसा कुछ भी नहीं है। हाशमपीर ट्रस्टी पूरे हिंदुस्तान में एक है। कैसे मालूम है क्या? हिंदू और मुसलमान के भाड़ेकरी देखो आप कहीं भी नहीं है, सिवाय हाशमपीर मस्जिद शोलापुर के, ये जो महाराष्ट्र में शोलापुर है, ऐसा कहीं भी नहीं है। आज भी हमारे हिंदू भाई भाड़ेकरी हैं जो रेगुलर भाड़ा भर रहे हैं, हम उनको भाड़ा पट्टा दे रहे हैं। उनके नामा भी बोल सकता हूँ, जैसे कि जानकी है और वो मानिक है, मानिक यादगिर है। ये हमारे पास लीगली भाड़ेकरी है, उनको हम भाड़ा दे रहे हैं, वो रह रहे हैं, ऐसा कुछ भी नहीं है। और उनको हमने संडासों का भी इंतज़ाम किया है, हिंदू भाइयों को हमने संडास का भी इंतज़ाम किया है। वो गलत फहमी पैदा करने से कुछ फ़ायदा नहीं होने वाला। हिंदू मुस्लिम झगड़ा लगाने से कुछ भी नहीं हुआ। हाशमपीर मस्जिद ये सेकुलरिज्म मस्जिद है और ऐसा कोई भी नहीं। आज भी हिंदू हमारे सेफ है। ये जो आज गलत बात बताई जा रही है कि ट्रस्ट को परमिशन मांगे और ट्रस्ट परमिशन नहीं दे रही है। ट्रस्ट उन लोगों को परमिशन नहीं दे रही है जिसका भाड़ा रुका हुआ है। कई महीनों से जिन का भाड़ा रुका हुआ है, ट्रस्ट इन लोगों को परमिशन नहीं दे रही है। और आज भी ट्रस्ट का कहना यही है इन लोगों से कि भाई जो भी है भाड़ा क्लियर करो लाकर, और जो 100 साल के पुराने जो आपके बाप दादाओं के जो नाम पर जो थे, ये आपके नाम से अभी बना कर लो और नया भाड़ा पट्टा बना कर लो और भाड़ा रेगुलर करो। उसको बोलने के बावजूद ये लोग नहीं मान रहे। इसके वजह से हमको कोर्ट में जाना पड़ा और इसके लिए हम उनको आज तक परमिशन नहीं दिए। सर, अभी जो वक्फ बोर्ड का कायदा पास हुआ, उसके ऊपर आप क्या कहते हैं? वक्फ बोर्ड का तो हम रिजेक्ट करते हैं, ये कायदे को और कानून को हम नहीं मानते हैं। इंशाल्लाह अभी जो कायदा पास हुआ है, देखेंगे हमारे उलमा इकराम, हमारे बड़े लोग क्या बोलते हैं इसके बारे में, क्या नहीं, वो अभी आएगा आगे, उस हिसाब से चलेंगे जो भी है। काका के पीरियड में कोर्ट मार्फत उनको बांधकाम परमिशन उन्होंने दिया था। अब जो अभी के ट्रस्टी है चालू, अब वो कहते हैं हमको बांधकाम करने नहीं देते, हमारा बाथरूम ऐसा है। बाथरूम सबका घर में था, बाहर वो एक आधा बाथरूम था, वो ख़राब है। लेकिन मैं ट्रस्टी के नाते कहना चाहता हूँ, जिसे अगर बांधकाम करना है, अगर वो करना चाहता है, तो जो प्रोसीजर है, चालू प्रोसीजर है, चालू भाड़ा है। अभी देखो, अभी वो 12 ने भाड़ा है। अभी तुम बोलो 12 ने भाड़ा, आज के पीरियड में 12 ने भाड़ा 450-400 महीने 12 ने के हिसाब से कितना भाड़ा होता है? तो हम क्या कहते हैं, आज के चालू हिसाब में जो है, आप बैठो हम बैठेंगे तो परमिशन मिलेंगे। ऐसा नहीं कि तुम हिंदू है हम मुसलमान, ऐसा नहीं। हमको भी परमिशन नहीं मिली। हमारा जो जुना भाड़ा था, हमने भाड़ा वाड़ किया, हमको भाड़े के बंदी की परमिशन दी है जमात वाले। तो हम भी ये कहना चाहते हैं, हिंदू मुस्लिम का मुद्दा ही नहीं है ये आज जो जातिवाद पार्टियां रहते हैं, वो हम दूसरों को लड़ाते हैं। मैं अभी भी खुले मन से कहता हूँ, ट्रस्ट के एक जिम्मेदार होने के नाते, आप आइए हमसे बात करिए। अगर बांधकाम करना है तो बेशक करिए, लेकिन कायदे के दायरे में, कानून के जो प्रोसीजर है वही उसके हिसाब से। अभी वक्फ बोर्ड नवा क्या कहता है, जो लीगली करो, इनलीगली नहीं चलेगा, यही कहता है ना। क्या अंडापट तुम बनो, नहीं, ऐसा कुछ नहीं है ना। तो कायदे के दायरे में आइए, प्रोसीजर करिए, जमात से बात करिए, ट्रस्टियों से बात करिए। ये जो कैमरे लाते हैं, गर्दी करते हैं, इससे कुछ फायदा नहीं है। आइए, आप खुले मन से आइए, आप स्वागत है आपका, किसे नहीं चाहिए भाड़ा, तो आइए, आपको बेशक भाड़ेकरी बनाया जाएगा। आपकी जो प्रॉब्लम है, जो जैसे पतरे बदलना है, जैसा बाथरूम है, बेशक सब जमात की तरफ से किया जाएगा। लेकिन आप आइए तो सही है ना। तो आप खाली बोलते हैं हमको भरने नहीं देते, बोलते हैं हमारे पतरे बदलने नहीं देते, ऐसा कुछ भी नहीं है भाइयों। ये किसी की बड़ी मत पड़ो, आप बेशक आइए, मेरे घर में आइए, मेरे को बोलिए, जमात में आइए। आपका जो भी प्रॉब्लम है, ट्रस्ट के मार्फत हम सब बैठकर करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।